आज आपण आंदोलन केलेलं आहे, काय मागणी आहे, काय करणार? आणि हे जे सरकार आहे हे सरकार चालवण्यासाठी पूर्णपणे नाकाम ठरलेल्या सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य पूर्णपणे अंधारात टाकणाऱ्या सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे. हे सरकार विद्यार्थ्यांना पूर्णपणे रस्ता आणण्याचा प्रयत्न करते. एवढा मोठ्या 22 लाख विद्यार्थी अन्याय झालेला आहे. हे 22 लाख विद्यार्थ्यांना नुसतं अन्याय नाही, ह्यांची वेळ गेलेली आहे. ही गेलेली वेळ कुणीही मागे आणू शकत नाही. हे सरकार इथे लक्षात घ्यायचे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्कॅम होतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का स्कॅम होत असेल तर आपली यंत्रणा काय करते? कदाचित यंत्रणा कुठे सामील आहे का विषय सुद्धा आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना येतोय. त्यामुळे हे सरकार पूर्णपणे नाकाम ठरलेले आहे. शिक्षण मंत्र्याने माननीय मोदीजींना राजीनामा द्यावा. आपली नैतिक भूमिका स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे. काँग्रेसच्या प्रत्येक वेळी असे कोणत्या गोष्टी जर चुकीच्या घडत असतील तर त्यांच्या नेत्यांनी, काँग्रेसच्या नेत्यांनी, आमच्या नेत्यांनी राजीनामे दिलेले आहेत. त्यामुळे ह्यांनी सुद्धा आपल्या काळामध्ये ज्या घटना घडल्यात चुकीच्या, त्याकडे आपण लक्ष न दिल्यामुळे चुकीच्या घटना घडल्यात, त्याची नैतिक भूमिका स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. तरीही कोणताही नेता राजीनामा देताना दिसत नाहीये, कोणताही नेता भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही आज रस्ता उतरलेलो आहोत आणि सर्वांना जालमुरी वाटणार आहोत. खरे सरकार जालमुरी खाण्यात, जालमुरी वाटण्यात बिझी आहे, इलेक्शनची कॅम्पेनिंग घेण्यात बिझी आहे, पण यांना विद्यार्थ्यांचं देणं घेणं नाही. त्यामुळे आज आम्ही सर्वांना जालमुरीवर जाऊ. महाराष्ट्र प्रदेश शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. शिक्षण आमच्या हक्काचं. महाराष्ट्र प्रदेश अटक झालेली आहे, 8 ते 9 जणांची नावं आलेली आहेत. अटक झालेली आहे बऱ्याच लोकांना. चौकशी सुरू आहे, सीबीआय चौकशी करते. व्यवस्थेवर विश्वास वाटतोय, सगळे पकडले जातील आणि व्यवस्थित परीक्षा होईल असं नाही. आज आपण सर्वांनी पाहिलं असेल, सर्वात महत्वाचं महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन आज पुण्यामध्ये सुरू आहे. आज सगळा निषेध करत असताना आपण जर सगळ्यांनी बातमी पाहिली असेल तर 3 विद्यार्थ्यांनी या परीक्षा रद्द झाल्यामुळे, पेपर लीक झाल्यामुळे देशभरामध्ये आत्महत्या केल्यात. हे खऱ्या अर्थानं अतिशय दुर्दैवाचं असं लक्षण या सरकारचं आहे. सरकार या व्यवस्थेकडे, शिक्षण व्यवस्थेकडे पूर्णपणे शिक्षण व्यवस्था संपवण्याच्या मागे लागलेला आहे. गेल्या वर्षीही याच पद्धतीने पेपर लीक झाले होते. त्याचं काय झालं याचा कुठलाही अहवाल अजून समोर नाही. आता जो प्रश्न आपण केला की त्या ठिकाणी 8-10 जणांना अटक केली, अरे हे फक्त हिमनगाचं टोक आहे. त्याच्या पाठीमागची व्यवस्था जी काय कोणी आहे त्याच्याबाबतचं काय? मागच्या वर्षी जे पण 5-6 जणांना अटक केली होती त्याचं पुढे काय झालं, त्याच्या तळाशी कोण होतं, याच्याबाबत कुठलंही धोरण सरकारनं निश्चित केलेलं नाही. गेल्या वर्षीही केलेलं नव्हतं. आपल्या सर्वांना फक्त आणि फक्त खोट्या आश्वासनं द्यायची. ज्या पद्धतीने 2014ला 15 लाखाचं आश्वासन दिलं. आपण सगळ्यांनी पाहतोय की विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती आता काढून घेतल्या जातात, उच्च शिक्षणामधल्या शिष्यवृत्ती आता काढून घेतल्या जातात. या सगळ्या पातळीवरती आपल्या शिक्षण व्यवस्थेचं नुकसान करणं, सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी आज कसे देशोधडीला लागतील या पद्धतीनं नीटचा पेपर लीक करून आज ही व्यवस्था या पद्धतीनं मुलांचं पूर्ण आयुष्य, त्यांच्या कुटुंबाचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम हे सरकार, ही शिक्षण व्यवस्थेतली, प्रशासन व्यवस्थेतली ही लोक करतायत. असं आमचं महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं हे आव्हान आहे. कारण राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही, परंतु एक नैतिकता नावाचा काहीतरी पार्ट असतो. लोकसभामध्ये, लोकशाहीमध्ये आपण काम करत असताना संविधानानं काम करतो. संविधानामध्ये आपण प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. आपल्याला निवडून का लोकांनी दिले, कारण निवडून दिले त्याच्या पाठीमागची भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. आज आपण पाहतोय अभ्यासक्रम बदलले जात आहेत. उच्च शिक्षणाच्या पातळीवरती जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी कमी होत चाललेली आहे. म्हणजे बहुजनातला विद्यार्थी, सर्वसामान्यातला विद्यार्थी आज शिक्षण प्रक्रियेतून बाजूला काढण्याचं काम या सरकारच्या धोरणांमुळे होत आहे. आणि याचाच निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण आज पुण्यामध्ये या ठिकाणी जमलेलो आहोत. धन्यवाद.